एमपीएससी साठी फक्त वय नाही, जिद्द लागते. काही जणांचं वय वाढतं, पण सिलेक्शन झाल्याशिवाय थांबायचं नाही हा हट्ट अजून तरुण असतो. तर आज सुरुवात केली मॅथने. सकाळी 7:30ला बसलो आणि लेक्चर बरोबर प्रत्येक टॉपिकचे 1-2 क्वेश्चन्स स्वतः सॉल्व्ह केले. कारण एमपीएससी मध्ये मॅथ हा सब्जेक्ट नाही, तो प्रेशरमध्ये डोकं शांत ठेवायला शिकवतो. मग निघालो लायब्ररीकडे. बाईक राईड करताना एकच विचार चालू होता, रस्ता कितीही लांब असो, रोज निघणारा माणूसच शेवटी पोहोचतो. मग पोहोचलो आपल्या लायब्ररीमध्ये. आल्यावर लगेच जिओग्राफीचे नोट्स रीड करायला सुरुवात केली. थोडा गॅप घेऊन फ्रेंडची न्यू बुक पण चेक केली. मी अजून 1 इयर ओल्ड बुक वापरतो, कारण ॲस्पिरंट्सला कव्हर नाही, कंटेंट स्ट्रॉंग पाहिजे. या लायब्ररीमध्ये प्रत्येक चेहऱ्यामागे एक प्रेशर आहे. कोणाचं घराचं एक्सपेक्टेशन्स, कोणाचं एज, तर कोणाचं लास्ट अटेम्प्ट. पण एक गोष्ट कॉमन आहे, सगळे शांत बसलेत, पण आतून सिलेक्शनसाठी पेटले आहेत. नंतर पुन्हा 1 तास स्टडी केला. बाकी ॲस्पिरंट्स 21,000चे क्लासेस वापरतात, म्हणजेच बुक, आणि मी हे ॲप, कारण मला PYQ ऑनलाईन सॉल्व्ह करायला आवडतं. मग 4 वाजता रूमवर निघालो. जाताना माइंड फ्रेश करायला ज्यूस सेंटरवर थांबलो, कारण कधी कधी 10 मिनिटांचा ब्रेक पण पुढचे 2 तास वाचवतो. मग रूमवर येऊन थोडा रेस्ट केला आणि PYQ सॉल्व्ह करायला बसलो. पण रूमवर एका जागी बसून अभ्यास होत नाही, म्हणून जागा बदलून सॉल्व्ह केले. तुमच्यासोबत पण असं होतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. शेवटी MPSC मध्ये जिंकतो तोच जो रोज मोटिवेट नसतानाही पुन्हा पुस्तक उघडतो.